आज आपला हेल्दी टिफिन आयडिया सिरीजचा डे 3 आहे. आजची रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी तर आहेच, पण एकदम टेस्टी व हेल्दी अशी ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता. वरून एकदम क्रिस्पी व आतून मऊ अशी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथं एक छोटा बटाटा साल काढून किसून घेतला आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो व शिमला मिरचीही बारीक चिरून घेतली आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. तसेच स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी 1 वाटी टाकायची आहे. बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. 1 चमचा हिरवी मिरची व लसूण ठेचून टाकायचा आहे. मिरीपूड, धनेपूड, मिक्स हर्ब चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं व सर्व जिन्नस हाताने चांगले मिसळून घ्यायचे. 5 मिनिटे मुरण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनंतर अगदी 2 बोटांच्या मध्ये मावेल एवढा चुटकीभर खायचा सोडा आपण यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे आपला नाश्ता आतून एकदम मऊ व वरून एकदम क्रिस्पी तयार होईल. आता चमचाभर पाणी घालून सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन गरम झाला की 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पदार्थाची चव वाढवण्यासाठी व हा पदार्थ सुरेख दिसण्यासाठी अर्धा चमचा तीळ पॅनवर पसरवून घ्यायचे आहेत. पळीने बनवलेले पीठ चांगले जाडसर पॅनवर पसरवून घ्यायचं व वरून परत एकदा थोडे तीळ टाकून घ्यायचे व 3 मिनिटे लो फ्लेमवर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. हा नाश्ता आपण कमीत कमी तूप किंवा तेल वापरून बनवला आहे. तसेच भरपूर प्रमाणात भाज्या वापरल्या आहेत. त्यामुळे खूप पौष्टिक तयार होतो. दोन्ही बाजूने चांगलं खरपूस आलटून-पलटून भाजून घ्यायचं. तयार नाश्ता तुम्ही लहान मुलांना दही किंवा होममेड टोमॅटो केचप बरोबर टिफिनमध्ये द्या.